शाळेमध्ये 22 विषय होते. या विषयामध्ये काही नवी मुंबई शहरामधल्या अनेक वेगवेगळ्या महत्त्वाच्या निर्णयावरती ही बैठक पार पडली. याच्यामध्ये एकतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा निलंबनाचा प्रश्न होता, त्या संदर्भात होता. काही 1-2 गेल्या वेळेला जी स्मशानभूमी हायब्रिड स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये आपण स्थगित विषय केला होता, तो या ठिकाणी आज मंजूर केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शाळेमध्ये मुलांना गणवेश पुरवणीच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. अशा अनेक महत्त्वाच्या निर्णयाला आज या ठिकाणी सभागृहामध्ये मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर काही महत्त्वाचे शहरामधले असणारे रस्ते, त्या रस्त्यांमधलं सुद्धा TWD करण्याच्या संदर्भात आज प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि आज खऱ्या अर्थाने एक नवी मुंबई शहरामध्ये असणाऱ्या शहराला ज्या पद्धतीनं पाहिजे शहरामध्ये काम करणं अपेक्षित आहे, त्या पद्धतीनं लवकरात लवकर काम होणं गरजेचं आहे. आणि आज या ठिकाणी मंजुरी देण्यात आली. साहेब, शिक्षण विभाग अर्धवट प्रस्ताव आणतोय, यंत्रसामुग्री विकत घेण्यासाठी प्रस्ताव आणतो, परंतु ती चालवण्यासाठीचे कुशल कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव आणत नाहीये. याविषयी काही तुमच्या सदस्यांनी, सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेतले, तरी सुद्धा तुम्ही तो प्रस्ताव मंजुरीसाठी टाकला. त्याबद्दल तुमचं मत? या ठिकाणी शाळेच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची आणि सातत्याने सर्व सभागृहातील सदस्यांची आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्या माहितीकरता सांगतो की शिक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं आवश्यक असणारे शिक्षक असो किंवा सर्व साहित्य वेळेत मिळणं हे महत्वाचं आहे. आणि सर्व सभागृहातील सदस्यांचं, लोकप्रतिनिधींचं म्हणणं तेच आहे की सर्व यापुढे पाठीमागे 6 वर्ष प्रशासन होतं, परंतु आता त्या पद्धतीनं काही ज्या पद्धतीनं लेट होत होतं, परंतु असं कुठलंही यंत्रसामुग्री न होता प्रत्येक वेळोवेळी प्रशासनाने या ठिकाणी शाळेमध्ये यंत्रसामुग्री असो, शिक्षक असो, हे पुरवणं गरजेचं आहे. शिक्षक कुशल कर्मचाऱ्यांचा आहे, कुशल कर्मचाऱ्यांचा तर प्रस्ताव त्यांनी आणला नाही सोबत, फक्त यंत्रसामुग्री विकत घेण्याचा प्रस्ताव हे आणला. बघा, तुमच्या माहितीकरता सांगतो, तो प्रस्ताव देखील आता आपण कृषक त्या स्टाफचं सुद्धा आपण या ठिकाणी सर्व सदस्यांनी सांगितलेलं आहे की सूचना केलेली आहे की तो स्टाफ देखील, कारण आपण नुसती यंत्रसामुग्री देणं महत्वाचं नाही, ते पूर्णपणे त्या विद्यार्थ्यांना त्या दर्जेदार असणाऱ्या त्या शिक्षक सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्या म्हणजे जसं आपण तो प्रस्ताव साहित्याचा आणला तसा त्यांना स्टाफचं सुद्धा घेऊन सोबत आणावं, असं आम्ही प्रश्नांना सूचना दिली आहे. सभापती साहेब, पुन्हा एकदा का या वर्षी देखील शाळकरी मुलांच्या गणवेशाबाबत वराती मागून घोडे दिसतात, कारण आता प्रस्ताव येतोय आणि अवघ्या 20-25 दिवसामध्ये शाळा सुरू होणार आहेत. गणवेश कधी मिळणार आहेत मुलांपर्यंत? सगळे पुस्तक आणि वह्या कधीपर्यंत मिळतील, याचा काय नियोजन झालं? हे बघा, आपण गेल्या महासभेमध्ये आपण सर्व पत्रकार बांधवांना आपण पाहिलंच आहात की सभागृहामध्ये गेली 1.5-2 तास या विषयावरती चर्चा झाली. कारण या नवी मुंबई शहरामध्ये जर आपण महापालिकेच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम घेतोय, चांगल्या दर्जेदार सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे म्हणतोय, परंतु शिक्षण सुद्धा अतिशय महत्वाचा हा घटक आहे, पार्ट आहे. आणि या आपल्या शाळेमध्ये महानगरपालिकेच्या शिकणारे माझे सर्व विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये सर्वसामान्य नागरिकांची मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात. आणि हे करत असताना आपण एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टी आपण शाळांकरता खर्च करतो, परंतु त्यांच्या गणवेशाबाबत आपण वेळेवरती मिळण्याकरता किंवा जे गणवेश असो किंवा साहित्य असो, हे माझ्या सर्व नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना, मध्ये बालवाडी असो, प्राथमिक असो, माध्यमिक असो, सर्व विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळाला पाहिजे. ह्या विषयावरती अनेक 2 सदस्यांनी चर्चा केली आणि चांगली चर्चा झाली. आणि या संदर्भात नक्कीच आपण या असणाऱ्या ठेकेदाराला सुद्धा, ज्यांना आपण मुदतवाढ दिली, त्यांना आपण यावेळेला वेळेत गणवेश मिळावे आणि सर्व विद्यार्थ्यांना त्या बाबतीमध्ये त्याचा लाभ घेता यावा याकरता आम्ही सूचना दिलेल्या, आणि ते नक्कीच वेळेत मिळतील याची अपेक्षा सगळ्यांना आहे. आता जे प्रस्ताव होते रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाच्या संदर्भात माझा एक सभागृहात पूर्ण शाळेचा
सभापती मुद्दा हाच मुद्दा आहे की चर्चा झाली आहे, मात्र गणवेश त्यांना परत कधीपर्यंत मिळेल त्यांना- याचं कामकाज ऑलरेडी सुरू झालेलं आहे. म्हणजे गणवेशच्या बाबत त्याची डिलिव्हरी कधीपर्यंत मिळणार आहे, हा काय ठेकेदारांनी सांगितलं की नाही? हे बघा, आपण शाळेमधल्या सर्व विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळाले पाहिजेत हे आम्ही त्या ठेकेदाराला सर्व संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे आणि वेळेत मिळणार अशी त्यांनी खात्री दिलेली आहे. त्यामुळं या आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला ते बघायला मिळेल. सर, जर तो गणवेश जर देण्यामध्ये जर तो परिपूर्ती करण्यात त्याला वेळ लावला, 15 जुलै शाळा चालू होता, ते जर त्यांनी वेळेत नाही दिली गणवेश, त्यांनी अंडरटेकन दिलं, तुमचं असं म्हणणं आहे, जर त्याच्या पुढील जे आर्थिक बाबी आहे त्याला तुम्ही कुठेतरी ऑब्स्टॅकल्स अडथळे निर्माण करताल का स्टँडिंग म्हणून? हे बघा, आपण त्याला विद्यार्थ्यांना गणवेश वेळेत मिळाला पाहिजे, साहित्य वेळेत मिळालं पाहिजे हे आम्ही त्या ठेकेदाराला सांगितलेलं आहे. जर त्यांनी वेळेत नाही दिलं तर पुढील त्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी नक्कीच त्याचा विचार करू. सभापती साहेब, आपली नक्की वेळेत मिळेल म्हणजे नक्की कुठल्या? कारण दरवर्षी जर वेळ बघितली आपली तर ते गणवेश 6 महिने झाल्यानंतर मिळतात. वेळेत म्हणजे नक्की कधी? डिसेंबर, जानेवारी, जून, एप्रिल असं त्यांनी एखादा कालावधी दिली असेल. जुलै महिन्याच्या अगोदर आपल्याला जुलै महिन्यापर्यंत त्यांना गणवेश पूर्ण मिळावेत अशी आमची अपेक्षा आणि ते मिळतील. म्हणजे पहिल्या दिवशी मुलं शाळेमध्ये जुना गणवेश घालून जाणार आहेत? नाही बघा, आता आपण ठेकेदाराला आपण आता देतोय आणि शक्यतो आपण ज्या पद्धतीनं प्रशासनानं याच्या पाठीमागे मुलांना देण्याचा विलंब लावला, हा विलंब न होता सर्व लोकप्रतिनिधी या कामासंदर्भामध्ये गांभीर्याने घेतलेलं आहे आणि ते वेळेत बघा, आपण त्याला आत्ता देतोय. आजपासून समजा आज मंजुरी दिलेली आहे, याच्यानंतर तो जेवढ्यात लवकरात लवकर होऊन आपण जुलै महिन्यापर्यंत आपण त्यांना देण्याची व्यवस्था करण्याची म्हणजेच प्रशासन कुठेतरी कमी पडलंय, या प्रशासकीय काळामधल्या प्रशासन कमी पडलंय की यापुढे आपणही कमी आपल्याला पडलोय? मी सर्व कारण हा प्रस्ताव बांधवांना शाळेच्या मुद्दा एकच आहे, शाळा प्राथमिक दरवर्षी 8 तारखेला, 7 तारखेला, 13 तारखेला सुरू होतं, हे सगळ्यांनाच माहिती होती. मग प्रशासनाने ही काय त्यांच्या लक्षात नव्हतं, त्यांना माहिती नव्हतं की त्यांनी गणवेश हा ठराव आता आणण्यापेक्षा तो 8 महिन्यापूर्वी आणायला पाहिजे होता. आणायला हवा होता, परंतु आता आपण पाहताय महानगरपालिकेची बॉडी आता 2 महिन्यापूर्वी आलेली आहे आणि आपण या संदर्भामध्ये गांभीर्याने घेतोय. याच्या पुढे सगळं आपल्याला नियमित आणि वेळेनुसार झालेलं बघायला मिळेल आणि नक्कीच आम्ही या गणवेशच्या बाबतीमध्ये, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही फार या ठिकाणी गांभीर्याने घेतलेलं आहे. त्यामुळे मुलांना वेळेत लवकरात लवकर कसे गणवेश मिळतील या संदर्भात आपण सभापती महोदय, ठेकेदारापेक्षा सगळ्यात त्याच्यामध्ये दोषी आहेत ते प्रशासन आहे. हे बघा, आपण आता प्रशासनाने हा आणला तर तुम्ही प्रशासनावरती कारवाई करणार आहात का? प्रशासनाने आता याच्या पुढे तुम्हाला मी काय म्हटलं सन्माननीय साहेब, आपण या ठिकाणी प्रशासन आता यावेळेला सभागृह प्रत्येक गोष्ट वेळेत करेल यापुढे बघायला मिळेल. सभापती साहेब, जाहिरात एजन्सीचा 46 कोटीचा जो प्रस्ताव होता 7 वर्षापूर्वी भरलेला, आज त्याच्यासमोर फक्त 12 कोटी वसूल झाले, परंतु एकाही सदस्याने तोंड उघडलं नाही. तर हे बाकीच्या याच्यात कुणाचा अपयश आहे? एक लक्षात घ्या, आता आपण हा ज्यावेळेला त्या रोनक या ठेकेदाराला आपण 7 वर्षाचा ठेका दिला होता, परंतु त्याची मुदत संपलेली आहे आणि प्रशासनाने हे वेळेतच करायला हवं होतं, त्याचं ट्रेनिंग काढायला हवं होतं, परंतु आता ते वेळेत न झाल्यामुळं आपण या वेळेला ते टेंडर काढतोय. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट सगळ्यांना यामध्ये महानगरपालिकेचा याच्यात फायदा होणार आहे आणि आपण एकाच ठेकेदाराला देणार अशा संदर्भामध्ये कुठलीही बाब नाही. आपण त्याचं टेंडर काढून आपण निवेदन मागू. प्रश्न तो नाहीच आहे. 46 कोटीचं जेव्हा आपलं एस्टिमेट बनलं तर तेव्हा फक्त ते प्रशासनाने दिला, परंतु आता आपण यासाठी टेंडर काढतोय. याच्यामध्ये त्याच्या काही कॉम्पिटिशन चर्चा झाली नाही की काय कशामुळे नाही आलं एवढा, म्हणजे लॉस कसं काय आहे? कारण आजही ज्या पाहिला रौनक एजन्सीचा, तर ते सगळे राजकीय पक्ष त्याला पैसे देत नाहीत, सगळे फ्री मध्ये आपल्या आपल्या नेत्याचे वाढदिवस साजरे करतात. यापुढे आपल्याला प्रत्येक गोष्ट या ठिकाणी म्हणजे महापालिकेच्या नियमानुसार झालेली दिसेल आणि आता आपण 35 कोटीचं जे नुकसान झालं किंवा आले नाही आपल्याकडे, तर ते 35 कोटीचं काय म्हणजे वसुली कशी करणार किंवा काय किंवा ते चुकीचं बनलं होतं का टेंडर? नाही, याची पूर्ण बाब आपण त्या ठेकेदाराला आपण या 3 महिन्याच्या मुदतवाढीमध्ये दिलेली आहे आणि या मुदतवाढीमध्ये आपण जो पूर्वीचा प्रस्ताव होता तो प्रस्ताव या ठिकाणी आपण टेंडरिंग पद्धतीने आता आपण करतो. त्यामुळे आता आपल्याला काय बघायला मिळेल की या ठिकाणी खऱ्या अर्थाने किती कॉम्पिटिशनला उतरतात आणि त्यामध्ये महापालिकेचा कसा फायदा होणार आहे. सभापती साहेब,
आपण जे रस्ते कॉन्क्रिटीकरण करतोय ते कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर तिथे खालून जाणाऱ्या सेवा सुविधांचे जे आहे त्याच्यामुळे रस्ते पुन्हा